गौतम बुद्धांच्या जीवनातील ही एक अतिशय प्रसिद्ध आणि बोधप्रद गोष्ट आहे, जी आपल्याला संयम आणि योग्य वेळेचे महत्त्व शिकवते. गोष्टीचे नाव संयमाचे फळ. एकेकाळी गौतम बुद्ध आपल्या काही शिष्यांसोबत एका गावातून दुसऱ्या गावात पायी प्रवास करत होते. दुपारची वेळ होती आणि उन्हामुळे सर्वांना खूप तहान लागली होती. थोड्या अंतरावर गेल्यावर त्यांना एक पाण्याचा ओढा दिसला. बुद्धांनी आपल्या एका शिष्याला सांगितले, बेटा, मला खूप तहान लागली आहे, त्या ओढ्यातून थोडे पाणी घेऊन ये. अस्वच्छ पाणी. तो शिष्य ओढ्यापाशी गेला, पण त्याने पाहिले की नुकतेच तिथून काही बैलगाड्या गेल्या होत्या. त्यामुळे ओढ्यातील माती वर आली होती आणि पाणी पूर्णपणे गढूळ झाले होते. शिष्याला वाटले, हे घाण पाणी मी बुद्धांना कसे पिऊ देऊ. तो रिकामा हाताने परत आला आणि म्हणाला, महाराज, पाणी खूप घाण आहे, ते पिण्यायोग्य नाही. 2. बुद्धांचा संयम. अर्ध्या तासानंतर बुद्धांनी पुन्हा त्याच शिष्याला पाणी आणायला पाठवले. शिष्य पुन्हा ओढ्यापाशी गेला. यावेळी त्याला आश्चर्य वाटले. ओढ्यातील माती आता खाली बसली होती आणि पाणी एकदम स्वच्छ आणि पारदर्शक झाले होते. त्याने पात्रात पाणी भरले आणि बुद्धांकडे नेले. 3. जीवनाचा धडा. बुद्धांनी ते स्वच्छ पाणी पाहिले आणि शिष्याला विचारले, बेटा, तू हे पाणी स्वच्छ करण्यासाठी काय केलेस? शिष्य म्हणाला, काहीच नाही महाराज, मी फक्त थोडा वेळ वाट पाहिली. बुद्ध हसले आणि म्हणाले, अगदी बरोबर. आपल्या जीवनाचेही असेच आहे. जेव्हा आपले मन अस्वस्थ किंवा क्रोधित असते, तेव्हा त्याला शांत करण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी थोडा वेळ शांत राहणे गरजेचे असते. संयम ठेवला की मनातील विचारांची माती आपोआप खाली बसते आणि आपल्याला सत्याचे स्वच्छ दर्शन घडते. या गोष्टीचा बोध. मोरल. कठीण प्रसंगात किंवा रागाच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात. जर आपण थोडा संयम, पेशन्स ठेवला तर परिस्थिती आपोआप निवळते आणि आपल्याला योग्य मार्ग सापडतो. तुम्हाला